कसे आहात सर्वजण? हप्सा सगळे मजेत असाल. शंभू थांब. तर मी बोलायला चालू केलं की शंभूचं ओरडणं परत चालू होतंय, कारण त्याला आवाज आला की तो परत असं ओरडायला चालू करायला. सो ठीक आहे, चला आपण आता मी काय बोलते याच्याकडे लक्ष देऊ. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी एवढी आवरून कुठं जातीये. सो आता तुम्हाला माहिती आहे आमच्या गावामध्ये सप्ताह चालू झालेला आहे, तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये ती पोस्ट टाकलेली होती. सो आज हरिपाठासाठी जातीये मी, कारण शंभूची झोप पण झालेली आहे. आत्ता वाजले तर 5:45. सो 6ला चालू होईल, 6 वाजून 10-15 मिनटापर्यंत चालू होतं. आणि त्यानंतर शंभूची झोप पण झाली आहे मस्त. सो म्हटलं चला आता जाऊया. तर खूप दिवस झाले बाहेर पण गेलेले नव्हते, आणि माझ्या फ्रेंड वगैरे सगळे आलेले आहेत. सो त्यांच्याशी भेट होईल, कारण गावामध्ये येऊन खूप वर्ष झाली. आता आम्ही बाहेरगावी राहिलो होतो, सो त्यामुळे गावातल्या फ्रेंडसोबत बोलणं वगैरे नव्हतंच, म्हणजे भेट पण नव्हती झाली त्यांच्यासोबत. सो आज सगळ्याजणी आल्यात आणि सगळ्यांना भेटणार पण आहे मी आज. तर म्हटलं ब्लॉग हा चालू करावा. आणि 2-3 दिवस झालं म्हणजे त्या जात आहे, पण मी नाही गेलेले. सो म्हटलं आता जावा. आणि माझं आवरून घेतलं आहे, आता शंभूचं पण आवरायचं आहे. आणि शंभूची झोप झाल्यामुळं काय होतं की शंभू तिथे त्रास देत नाही, आणि तसंही तो घरी झोपतच नाही आहे आता 2 तास. तर मग ठीक आहे, जाऊ शकते मी, आणि तो पण एवढा काही त्रास देणार नाही असं वाटतंय मला. सो बघूया आता, कळलं आज की त्रास देईल का नाही देईल. तर मम्मी गेली आहे दुपारीच, शिवपुराण चालू आहे, सो ते ऐकण्यासाठी. तर आत्ता येईलच ती, एक 5-10 मिनटाची सुट्टी असते आता, आणि त्यानंतर लगेचच हरिपाठ चालू होतो. सो चला आता पाहूयात. शंभूचं आवरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. सो चला, असेच कनेक्ट राहा. शंभूचं काय आवरलेलं नाही आहे. शंभू बघा कसा पडलाय, सॉरी पडला नाही आहे, झोपलाय. काय झालं, काय झालं? तर त्याचं आवरून घेते आता, त्याला हातच घालते मी, आणि बघू आता शंभूचं आवरल्यानंतर पाहूया. कसं बघायला शंभू, कसा बघायला, कसं बघायला शंभू? कोण आहे?
एक मिनिट. तो आता आली मी आणि तुम्ही पाहिलंच असाल. आता मी ते जास्त काही घेऊ शकले नाही, थोडंफार घेतलंय. शंभू आले, थांब एक मिनिट. तर शंभूनं काय मगाशी मला व्हिडिओ एंड करून दिलाच नाही, कारण त्याचं चालू होतं. तर त्याला झोपवलं आधी मी आणि त्यानंतर मी जेवण वगैरे केलं, कारण तिकडं मी जेवण नाही केलेलं. तिथे होतं जेवायला पण नाही जेवलेलं मी, कारण तिकट वगैरे असतं त्यामुळं नाही खाल्लेलं. तर घरी आले, जेवण केलं आणि त्यानंतर सर्व आवरून घेतलं. आमचं त्याचे काही काम असतं रात्रीचं ते आवरून घेतलं आणि आता जेवढं दाखवता आलं मला तेवढं दाखवलं मी, कारण मी काही जास्त समोर बसलेले होते. शंभू मी खूप पाठीमागे होते, सो ते आवाज जास्त असतो त्यामुळेच मी पाठीमागे बसलेले, कारण शंभू असं वाटतं की घसरतं वळून. तर मी हरिपाठ वगैरे पाहिलं आणि खूप छान वाटलं. आता तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून द्या. सो आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.